आजरा कारखान्याचा नवीन कारभारी दादा की पंत, नेते कार्यकर्ते लागलेत आपापल्या परीनं जबरदस्त मोर्चे बांधणीत। अभ्यासू कोण हे ठरलं की गुंता सुटणार असल्याच्या चर्चा। आजरा तालुका सहकारी साखर कारखान्याचा पुढचा कारभारी कोण यावरून चर्चेचं मोठं रणकंदन सुरू आहे। अभ्यासू संचालकांकडे कारखान्याची पुढील सूत्र सोपवण्यात येतील असे सूतोवाच वरिष्ठांनी आधीच केल्यानं ते कोण यानुसार हा गुंता सुटेल। दरम्यान यासाठी दादा आणि पंत यांच्यातच मोठी चुरस असल्याचं चित्र आहे। या दोघांपैकी किंवा अन्य कोणासाठी आपला मानून नेते कार्यकर्ते मोर्चेबांधणी करतात हे पाहणं क्रमप्राप्त आहे। त्यामुळे कर्जाच्या खाईत सापडलेल्या आजराचा नवा कारभारी कोण याकडे तालुक्याचं लक्ष वेधलंय। आजरा कारखान्याच्या 1.5 वर्षाभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांविरोधात तत्कालीन एकसंध राष्ट्रवादींनी सत्ता मिळवली। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तूर विभागातील वसंतराव धुरे यांच्या गळ्यात अपेक्षेनुसार अध्यक्षपदाची माळ पडली। 4-4.5 लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवून नवीन यंत्रसामुग्रीसाठी मोठी गुंतवणूक झाली, पण 3 लाख गाळपाचाही आकडा पार झाला नाही। या पार्श्वभूमीवर कारखाना आणखी मोठ्या कर्जाच्या खाईत गेला। त्यामुळे अनपेक्षितपणे धुरेंनी राजीनामा दिल्याने कारखान्याचा नवीन कारभारी कोण हा प्रश्न उपस्थित झाला। दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यातून कारखान्यास 122 कोटी 68 लाखाचे नव्या कर्जाचे पॅकेज मिळाले आहे। त्या दिमतीवर अडचणीतल्या या कारखान्यास नवी दिशा आणि रूप देण्याचं अग्निदिव्य समोर आहे। त्यामुळे नवीन कारभारी कारखान्याच्या एकूण स्थितीचा अभ्यासू असावा असे सूतोवाच होत आहेत। या पार्श्वभूमीवर विद्यमान संचालकांमधील मुकुंददादा देसाई आणि विष्णुपंत केसरकर यांच्यात काटेकी टक्कर आहे। त्यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे। मुकुंददादा यांनी येथील जनता सहकारी बँकेस मोठ्या कष्टाने ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली आहे। काटकसर आणि सुयोग्य प्रशासन या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत, तर विष्णुपंत गेली अनेक वर्ष साखर कारखाना राजकारणात माहीर आहेत। कारखान्यातील प्रत्येक नटबोल्ड त्यांच्या परिचयाचा असल्याचे कार्यकर्त्यांचं मत आहे। याचा सारासार विचार मुश्रीफ आणि अन्य वरिष्ठ करतील, पण दादा आणि पंतांच्या या शीत युद्धामध्ये अन्य कोणी संचालक उडी घेऊन बाजी मारेल का याकडेही तालुकावासियांचं लक्ष आहे। आठवड्याभरात याचं उत्तर मिळू शकेल अशी अपेक्षा आहे। आर न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण, आजरा।